गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्राध्यापक भारत खरात. तर आज आपण बी.कॉम भाग 1 सेमिस्टर 1 तर यामधील मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स अँड ॲप्लिकेशन्स पेपर क्रमांक 1 व्यवस्थापन तत्त्वे व उपयोजन पेपर क्रमांक 1 तर या पेपरमधील प्रकरण क्रमांक 1 जे आहे त्याच्या तासाला आज आपण सुरू करतो आहे. तर हा जो पेपर आहे व्यवस्थापन तत्त्वे व उपयोजन पेपर क्रमांक 1 तर तुम्हाला यापूर्वी म्हणजे ज्युनियर कॉलेजला तुम्ही हा व्यवस्थापन जो पेपर आहे तर याच्या काही बेसिक संकल्पना यापूर्वीसुद्धा तुम्ही अभ्यासलेल्या आहेतच. तर बी.कॉम फर्स्ट इयरला तुम्हाला ही व्यवस्थापनाची तत्त्व काय आहेत, त्याचप्रमाणे त्याचं ॲप्लिकेशन्स म्हणजे त्याचे उपयोजन जे आहे हे कशा प्रकारे आहे, तर हे आपल्याला 2 सेमिस्टरमध्ये हा पेपर अभ्यासायचा आहे. तर या सेमिस्टर 1ला पेपर क्रमांक 1 असेल आणि सेमिस्टर 2ला पेपर क्रमांक 2 असेल. तर पाठीमागं तुम्हाला गुगल क्लासरूमला हा जो सिलेबस आहे मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स अँड ॲप्लिकेशन्स तो तुम्हाला शेअर केलेला आहे, तो तुम्ही पाहिला असेलच. तर हे पहिलं प्रकरण जे आहे तर या पहिल्या प्रकरणामध्ये आपण हे व्यवस्थापनाची ओळख, तर यामध्ये हे व्यवस्थापन काय आहे, व्यवस्थापनाचा अर्थ, त्याचबरोबर व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, त्याचबरोबर हे व्यवस्थापन जे आपण अभ्यासणार आहोत तर या व्यवस्थापनविषयीची आवश्यकता काय आहे अभ्यासण्याची, त्याचबरोबर अन्य जे काही व्यवस्थापन जे तज्ज्ञ आहेत तर या विविध तज्ज्ञांचं व्यवस्थापनविषयक असणारं जे काही योगदान आहे किंवा व्यवस्थापन सिद्धांतांचा जो विकास आहे, विविध तज्ज्ञांनी जे आपले विविध सिद्धांत मांडलेले आहेत हे आपणाला अभ्यासायचे आहेत. तर चला आज आपण हा जो पहिला टॉपिक आहे या पेपरमधील तर तो पहिला टॉपिक आज आपण सुरू करूया. तर या पहिल्या टॉपिकचे जे घटक आहेत तर आजच्या तासाला आपण व्यवस्थापन प्रस्तावना, त्याचबरोबर व्यवस्थापन अर्थ व व्याख्या आणि व्यवस्थापन वैशिष्ट्ये, तर हे 3 घटक आज आपण या आजच्या लेक्चरला पाहणार आहोत. तर सुरुवातीला व्यवस्थापन प्रस्तावना. तर आता व्यवस्थापन मॅनेजमेंट्स तर व्यवसायाचा विकास जसजसा होत जातो तसतशी त्यामध्ये गुंतागुंत वाढत जाते. म्हणजे वाढत्या गुंतागुंतीमुळं व्यवसायाचं व्यवस्थापन हे सुद्धा कठीण होत जातं आणि व्यवसायाच्या विकासाकरता मग चांगल्या व्यवस्थापनाची आवश्यकता निर्माण होते आणि व्यवसायाची आपली स्वतःची काही जी उद्दिष्ट असतात तर ती उद्दिष्ट पूर्ण करणं हे आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक व्यावसायिकाचे जे प्रयत्न असतात तर ते प्रयत्न उद्देश पूर्ण करण्यासाठी अपुरे पडत असलेले आपल्याला दिसून येतात. मग ते गाठण्यासाठी म्हणजे एकटा जो व्यावसायिक आहे तर त्या व्यावसायिकाला ते शक्य होत नाही, म्हणून तो काय करतो तर आपल्या मदतनीसांची म्हणजे आपले सहकारी जे आहेत तर या सहकाऱ्यांची मदत घेऊन तर आपली जी काही उद्दिष्ट आहेत तर ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. तर अशा प्रकारे म्हणजे आपले जे मदतनीस आहेत तर मदतनीसांना तो विविध प्रकारची कार्य जी आहेत आपल्या व्यवसायाची तो कार्य तिथं सोपवतो आणि त्यांच्याकडून तो कार्य करून घेत असतो. मग हे करत असताना म्हणजे व्यवसायाचा जो व्यवस्थापक आहे, जो मॅनेजर आहे तो मग नियोजन असेल, निर्देशन असेल, समन्वय असेल, नियंत्रण असेल, तर अशा व्यवस्थापनाची जी कार्य आहेत तर या कार्याचा तो अवलंब करून आपल्या व्यवसायाची उद्दिष्ट तो प्राप्त करत असतो. तर हे व्यवस्थापन ही जी संकल्पना आहे तर आजच्या सध्याच्या युगामध्ये प्रत्येक क्षेत्र म्हणजे ही संकल्पना फक्त व्यवसायालाच महत्त्वाची आहे असं नाही, तर आपण इतर आपल्या कुटुंबाचा विचार केला, शाळा असतील, महाविद्यालय असतील, हॉटेल असतील, धर्मादाय संस्था असतील, कला क्रीडा क्षेत्रातील विविध संस्था असतील, विश्वविद्यालय असतील किंवा राजकीय क्षेत्र असेल, हे प्रत्येक कोणतंही क्षेत्र घ्या, या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला व्यवस्थापन हे करावंच लागतं. म्हणजे व्यवस्थापन मूळ संकल्पनाच ही आहे की कोणी कोणतं काम कशा पद्धतीनं करायचं याची जी व्यवस्था आहे ती व्यवस्थापनामध्ये केलेली आपल्याला दिसून येत असते. त्यामुळं व्यवस्थापन हे
एक सर्वव्यापी कार्य आहे. कुटुंबाचा जरी आपण विचार केला तर आपण कुटुंबामध्ये पण पहा की कुटुंबाची जी कर्ती व्यक्ती आहे, आपले जे पालक आहेत, तर आपले पालक हे कुटुंबाचं आपलं व्यवस्थापन करत असतात. म्हणजे आपल्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी काय आवश्यक आहे त्यानुसार ते आर्थिक नियोजन करतात. विविध प्रकारचं म्हणजे अडचणी येतील त्या अडचणी कशा सॉल्व करायच्या त्या दृष्टिकोनातून असे प्रोव्हिजन्स तरतुदी वगैरे केलेले आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे हे कुटुंबामध्ये त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयाचा विचार केला तर सध्या आपण पाहतो की लॉकडाऊनची परिस्थिती आहे. तर या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये जरी विद्यार्थी महाविद्यालयामध्ये नसले तर यामध्ये शिक्षकांचं ऑनलाईन टीचिंग असेल किंवा नॉन टीचिंगचं कार्य असेल किंवा विद्यापीठाशी संलग्नित असणारं जे काम असेल किंवा आता आपण पाहतो की प्रवेश प्रक्रिया जी झाली तर या सर्व प्रक्रिया ज्या आहेत म्हणजे सर्व जी कार्य आहेत हे सर्व कार्य करण्यासाठी कॉलेजचे जे प्रमुख असतात म्हणजे प्राचार्य जे असतात तर या प्राचार्यांना काय करावं लागतं तर आपले जे सहकारी आहेत शिक्षक आणि शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत तर त्यांना बरोबर घेऊन हे सगळं आपलं महाविद्यालयाचं कामकाज आहे तर त्यांना करावं लागत असतं. म्हणजे एकट्या प्राचार्यांना ते काम शक्य नसतं. इव्हन त्या कॉलेजच्या शिपायापासून ते क्लार्क असतील किंवा शिक्षक वर्ग असतील या सर्वांची मदत घेऊन ते महाविद्यालयीन कार्य जे आहे ते व्यवस्थितपणे करण्यासाठी एक प्रकारचं प्लॅनिंग म्हणजे एक प्रकारचं नियोजन करूनच ते कार्य तिथं करावं लागत असतं. तसंच इतर काही शाळेमध्ये पण तसंच आहे, महाविद्यालयात तसंच आहे. तसंच व्यवसायाचा विचार केला तर व्यवसायाचे स्वरूप लहान असेल मोठं असेल तर त्या स्वरूपानुसार आपणाला त्याचं कामकाज आपणाला पाहावयास मिळतं. मग ह्या प्रत्येक व्यवसायामध्ये सुद्धा विविध विभाग जर असतील तर त्या प्रत्येक विभागामध्ये कर्मचाऱ्यांची गरज असते. तर त्या कर्मचाऱ्यांकडून ज्या त्या विभागांची जी कामं आहेत ती व्यवस्थितपणे करून घेण्यासाठी इथंसुद्धा आपणाला व्यवस्थापन मस्ट आहे. त्यामुळं व्यवस्थापन ही जी संकल्पना आहे तर आजच्या सध्याच्या युगामध्ये एकदम महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये जर यश प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला व्यवस्थापन हे गरजेचंच आहे. इवन आता तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये आहात तर विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही असतानासुद्धा तुम्ही जो तुमचं जे टार्गेट ठेवलेलं आहे किंवा तुम्ही जे एम ठरवलेलं आहे म्हणजे महाविद्यालय करून काय करायचं किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना तुम्हाला विविध कौशल्य विकसित करण्यासंबंधी तुम्ही कोर्सेस करू शकता. तर त्याचं एक तुम्हाला नियोजन करावं लागेल किंवा स्किल्स प्राप्त करण्यासाठी कॉम्प्युटर असेल टायपिंग असेल तर हे स्किल तुम्ही ॲक्वायर करू शकता आणि व्यवस्थितपणे अभ्यास करून तुमचं जे काही टार्गेट ठरवलेलं असेल त्यानुसार तुम्ही अभ्यास वगैरे जर केला तर तुमचं उद्दिष्ट तिथं तुम्हाला साध्य करता येऊ शकतं. हे कशामुळं शक्य आहे तर मॅनेजमेंट तर ते सुद्धा तुम्हाला तिथं मॅनेजच करावं लागणार आहे. तर अशा प्रकारे यावरून आपणाला व्यवस्थापन ही संकल्पना किती महत्त्वपूर्ण आहे म्हणजे सर्व क्षेत्राला ही व्यवस्थापनाची संकल्पना लागू पडते हे आपणाला या चर्चेवरून इथं लक्षात येईल. तर या पेपरमध्ये आपण हे प्रस्तावनेमध्ये आता या चर्चेनंतर ही व्यवस्थापन संकल्पना जी आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याचा अर्थ आणि व्याख्या काय आहे तर आपण या संकल्पनेचा जो अर्थ आहे तर या स्लाईडमध्ये पहा तर एक इमेज मी इथं दाखवलेली आहे व्यवस्थापन संज्ञा तर त्याचा एक तक्ता केलेला आहे. तर या तक्त्यामध्ये विविध मुद्दे तुम्हाला दिसतात पहा. तर यामध्ये व्यवस्थापन एक प्रक्रिया व्यवस्थापक काय करतो म्हणजे व्यवस्थापन ही प्रक्रिया जी आहे तर त्यामध्ये व्यवस्थापक हा मुख्य असतो. तर व्यवस्थापक हा काय करत असतो तर यामध्ये मुद्दे हायलाईट केलेले आहेत पहा. व्यवसायाचं नियोजन करतो, व्यवसायाचं संघटन करतो, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचं सुद्धा व्यवस्थापन करतो, त्याचबरोबर कार्याचं संचालन करतो, समन्वय आणि नियंत्रण करत असतो. म्हणजे ही एक व्यवस्थापनाची प्रक्रिया. व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापक काय करत असतो या प्रक्रियेमध्ये तर हे मुद्दे आपल्याला इथं 5 मुद्दे दिसून येतात. नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, कार्यसंचालन आणि समन्वय आणि नियंत्रण. त्याचबरोबर व्यवस्थापन एक नाम म्हणजे व्यवस्थापनाचा संदर्भ यामध्ये पहा काय मुद्दे दिसतात. यामध्ये संचालक मंडळ, व्यवस्था संचालक, प्रमुख कार्यकारी अधिकारी, कार्य व्यवस्थापक, निरीक्षक किंवा तपासनीस. तर ही व्यवस्थापनाची जी संज्ञा आहे तर या संज्ञेचा अर्थ स्पष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून हा जो तक्ता मांडलेला आहे तर या तक्तेमध्ये ज्या ज्या बाबी अंतर्भूत आहे तर आता हे व्यवस्थापन करत असताना आपण एखाद्या कॉर्पोरेट क्षेत्राचा जर विचार केला तर या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आपणाला हे मॅनेजमेंटचं एक बोर्ड तयार केलं जातं आणि त्या बोर्डमध्ये विविध व्यक्तींचा समावेश असतो. त्यामध्ये संचालक मंडळ असतात, व्यवस्था संचालक असतात, प्रमुख कार्यकारी अधिकारी असतात, कार्य व्यवस्थापक असतात, निरीक्षक किंवा तपासनीस. तर असं एक बोर्ड तयार केलं जातं आणि त्या बोर्डनुसार मग तुमच्या कंपनीची उद्दिष्टे ठरवून त्यानुसार ते कार्य करून घेतलेलं आपल्याला
पाहाव्यास मिळत असतं. त्याचबरोबर व्यवस्थापन एक व्यवस्था आहे. तर ही काय आहे व्यवस्था? तर व्यवस्थापन म्हणजे एक ज्ञानाचा समुच्चय आहे. त्याचबरोबर इतरांकडून काम करून घेण्याची एक कला आहे. त्याचबरोबर शास्त्रीय तत्वावर आधारित काम, त्यानंतर निर्णय घेणे, नेतृत्व करणे, अधिकार राबविणे, उच्च कार्यक्षमता, तर अशा ज्या बाबी आहेत तर या बाबीसुद्धा आपल्याला या व्यवस्थापनाच्या संकल्पनेमध्ये पाहाव्यास मिळत असतात. तर या व्यवस्थापनामध्ये काय तर इतरांकडून काम करून घेतलं जात असतं. तर व्यवस्थापन म्हणजे एक व्यक्तींचा समूहच आहे. तर हा व्यक्तींचा समूह जो आहे तर त्या व्यक्तींचा समूह काय करत असतो तर आपला व्यवसायाचा जो कोणता प्रकार असेल त्या प्रकारानुसार जर आपल्या व्यवसायामध्ये विविध विभाग असतील तर त्या विभागामध्ये कोणतं काम केलं जातं. फॉर एक्झाम्पल आता उत्पादन विभाग असेल तर या उत्पादन विभागामध्ये ते उत्पादन करण्यासंबंधी कर्मचारी आपल्याला त्या विभागामध्ये पाहाव्यास मिळतील. त्यानंतर विपणन विभाग आहे तर त्यामध्ये विपणनाशी संबंधित कामकाज करणारे कर्मचारी त्या विभागामध्ये दिसतील. त्यानंतर अर्थ विभाग असेल, कर्मचारी विभाग असेल, तर या प्रत्येक ज्या त्या विभागामध्ये सर्व कर्मचारी वर्ग जो आहे तर आपल्या विभागाला अनुसरून असलेलं जे कार्य आहे ते करत असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतो. तर या प्रत्येक विभागामध्ये आपल्याला एक व्यवस्थापक नेमलेला असतो. म्हणजे प्रोडक्शन मॅनेजर, मार्केटिंग मॅनेजर, फायनान्स मॅनेजर आणि तुमचा HR मॅनेजर. तर हा प्रत्येक विभागातील जो मॅनेजर आहे तो मॅनेजर हा इतरांकडून काम करून घेत असतो. म्हणजे आपले जे सहकारी कर्मचारी जे आहेत किंवा जे आपले अनुयायी आहेत तर त्या अनुयायांना तो काम कसं करायचं याचे तो सूचना देतो, मार्गदर्शन करतो आणि त्यांच्याकडून आपल्या कंपनीचं जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे तर त्या उद्दिष्टानुसार काम करून घेण्याची प्रक्रिया हा तो व्यवस्थापक करत असलेला आपल्याला दिसून येत असतो. तर अशा प्रकारे या तक्त्यामध्ये पहा. त्यानंतर व्यवस्थापन समन्वय साधत असते. तर हे सगळं कार्य करत असताना तर प्रत्येक विभागात काम करणारे जे कर्मचारी वर्ग आहेत तर उत्पादनाचा आपण विचार केला तर उत्पादन करत असताना विविध प्रकारची साधनसामग्री त्या विभागात वापरली जात असते. तर त्या साधनसामग्रीचा योग्य वापर होणं हे सुद्धा व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण साधनसामग्री जी वापरलेली आहे ती अत्यंत महागडी असणार आहे. तर ती महागडी साधनसामग्री त्याचा पुरेपूर वापर करून घेणं कर्मचाऱ्यांकडून, तर यासाठी त्यांना प्रशिक्षण देणं, त्यांना नियंत्रण ठेवणं, तर ह्या ज्या बाबी आहेत हे व्यवस्थापनच करत असलेलं आपल्याला दिसून येत असतं. त्याचबरोबर यंत्रे, हत्यारे, संगणक असतील किंवा भांडवल असेल किंवा इतर जी कार्यपद्धती असेल तर हे सगळे जे घटक आहेत साधनसामग्री, कर्मचारी, यंत्र, संगणक, भांडवल आणि जे काही कार्यपद्धती आहेत तर या सर्वांमध्ये समन्वय साधण्याचं काम जे आहे ते सुद्धा व्यवस्थापनच करत असते. म्हणजे जर तुमचं व्यवस्थापन जर असेल तरच तुमचं हे सगळ्या बाबी साधनसामग्री असेल, कर्मचारी असेल यांच्यावर जर नियंत्रण ठेवलं तरच तुमचं ते काम चांगल्या पद्धतीनं होऊ शकणार आहे. म्हणजे व्यवसायाला उद्दिष्टाप्रत नेण्यासाठी ही वापरली जाणारी जी साधनसामग्री किंवा जे इतर ज्या बाबी आहेत कर्मचारी, यंत्र, भांडवल किंवा कार्यपद्धती ह्याच्यामध्ये समन्वय प्रस्थापित करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर व्यवस्थापनाचे हेतू साध्य म्हणजे आत्ताच आपण चर्चा केल्याप्रमाणे पहा उत्पादन असेल, सेवा असेल, नफा असेल किंवा सॅटिस्फॅक्शन असेल किंवा एक प्रकारची सामाजिक जबाबदारी आहे तर यासाठी सुद्धा म्हणजे व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वपूर्ण असलेलं आपल्याला दिसून येत असतं. तर अशा प्रकारे ही व्यवस्थापन जी संज्ञा आहे तर या तक्त्यावरून तुम्हाला व्यवस्थापनामध्ये नक्की काय केलं जातं म्हणजे व्यवस्थापनाची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये व्यवस्थापक काय करतो किंवा व्यवस्थापन एक जे नाम आहे तर या व्यवस्थापनाचा संदर्भ काय आहे म्हणजे त्यामध्ये मॅनेजमेंट कमिटीमध्ये कोण असतात. त्याचबरोबर यामध्ये व्यवस्थापन एक व्यवस्था आहे तर या व्यवस्थेमध्ये नक्की काय केलं जातं. त्यानंतर समन्वय कशामध्ये साधला जातो आणि हेतू साध्य जो आहे तो कशाच्या बाबतीत होत असतो. तर हे सगळं आपल्याला चित्र ह्या तक्त्यावरून आपल्याला इथं लक्षात येईल. तर अशा प्रकारे या तक्त्यावरून तुम्हाला व्यवस्थापन या संज्ञेचा जो अर्थ आहे तो तुमच्या इथं लक्षात आलेला असेल. तर यानंतर पुढचा घटक आहे तो व्यवस्थापन व्याख्या. तर आत्ताच आपण या व्यवस्थापन संकल्पनेच्या बाबतीत जी प्रस्तावना केलेली आहे किंवा जो आता तक्ता पाहिला या तक्त्यावर आपण जी चर्चा केली किंवा जो अर्थ जो आहे तो आपण जो पाहिला तर त्याच्यावरून आपल्याला व्यवस्थापनाची व्याख्या आपण स्वतःसुद्धा तिथं क्रिएट करू शकतो. तर या व्यवस्थापनाची व्याख्या म्हणजे व्यवस्थापनाचे तज्ज्ञ विविध जे होऊन गेलेले आहेत तर या तज्ज्ञांनी विविध शब्दांमध्ये त्यांनी व्याख्या मांडलेल्या आहेत. तर यामधील काही ज्या
ठराविक तज्ज्ञांनी सांगितलेले जे व्याख्या आहेत तरी आम्ही स्लाईड्समोर इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, तर पहिली व्याख्या आहे हेनरी फेऑल. तर हेनरी फेऑल यांनी व्यवस्थापनाची व्याख्या काय सांगितलेली आहे, तर व्यवस्थापन करणं म्हणजे अंदाज बांधणं, नियोजन करणं, संघटन करणं, आदेश देणे, समन्वय साधणे आणि नियंत्रण करणे होय. तर आता ही जी व्याख्या हेनरी फेऑल यांनी सांगितलेली आहे, तर आत्ताच आपण जी काही प्रस्तावनेमध्ये ज्या बाबी आपण चर्चा केलेल्या आहेत तर त्यामध्ये या बाबी सगळ्या इथं आपल्या आलेल्या होत्या. म्हणजे व्यवसायाचा विचार केला तर कोणत्याही व्यवसायाला आपलं उद्दिष्टाप्रत येण्यासाठी त्या व्यवसायाला एक प्रकारचं प्लॅन करावं लागतो, म्हणजे नियोजन करावं लागतं, संघटन करावं लागतं. कर्मचारी वर्ग जो आहे आपल्या प्रत्येक विभागामध्ये ते नेमून त्यांच्यामध्ये एक प्रकारचं संघटन निर्माण करावं लागतं. त्यांना आदेश द्यावे लागतात कामाच्या बाबतीत. तसंच त्यांच्याकडून योग्य पद्धतीनं काम करून घेण्यासाठी त्यांच्यामध्ये कॉर्डिनेशन ठेवावं लागतं आणि हे सगळं करत असताना एक प्रकारे त्यांच्यावर कंट्रोल साधावा लागतो. तर या सगळ्या बाबी ज्या आहेत तर या व्यवस्थापनामध्ये अंतर्भूत असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर ही या हेनरी फेऑल यांनी जे घटक या व्याख्येमध्ये जे मांडलेले आहेत तर व्यवस्थापनाची ती कार्यसुद्धा आपणाला सांगता येतील. तर यापूर्वी तुम्ही पाठीमागच्या इयत्तेमध्ये व्यवस्थापन हा पेपर अभ्यासत असताना व्यवस्थापनाची विविध कार्ये अभ्यासलेली आहेत. तर प्लॅनिंग, संघटन, आदेश, समन्वय आणि नियंत्रण ही व्यवस्थापनाची परंपरागत कार्यसुद्धा आपण सांगू शकतो. तर या कार्यांचं 2 प्रकारात विभागणी केलेली आपल्याला दिसून येते, परंपरागत आणि आधुनिक कार्य. तर अशा प्रकारे कार्याचा समावेश हा या व्याख्येमध्ये आपल्याला इथं दिसून येतो आहे. यानंतर दुसरी व्याख्या FW टेलर. तर व्यवस्थापनामधले एक नामवंत दुसरे जे तज्ज्ञ आहेत तर त्यांनी काय सांगितलेली आहे व्याख्या पहा, तर व्यवस्थापन ही एक कला आहे की ज्यातून तुम्हास कोणते काम करावयाचे आहे व काम अधिक चांगल्या पद्धतीने व कमीत कमी खर्चात कसे होईल हे जाणून घेता येते. तर दुसरी डेफिनेशन FW टेलर, फ्रेडरिक विन्सलोट टेलर यांनी जी व्याख्या मांडलेली आहे तर ते काय सांगतात, व्यवस्थापन करणं म्हणजे काय, तर एक कला आहे की ज्यामध्ये काय केलं जातं तर कोणी कोणतं काम कशा पद्धतीनं करायचं हे ठरवलं जात असतं आणि ज्याच्याकडे जी कौशल्य आहेत त्याला ते काम प्रदान केलं जातं. त्याच्याकडून ते चांगल्या पद्धतीनं काम करून घेतलं जातं. खर्चामध्ये कपात केली जाते, म्हणजे कमीत कमी खर्च कसा होईल या दृष्टिकोनातून त्या बाबी विचारात घेऊन त्याच्याकडून ते काम करून घेतलेलं आपल्याला दिसून येत असतं. अशा प्रकारे दुसरी व्याख्यासुद्धा अत्यंत सिंपल आहे. पहा की व्यवस्थापन एक कला आहे की ज्यातून तुम्हाला कोणते काम करायचे आहे आणि ते अधिक चांगल्या पद्धतीनं आणि कमीत कमी खर्चात कसे होईल हे तुम्हाला जाणून घेता येते, असं FW टेलर यांचं मत आहे. यानंतर तिसरी डेफिनेशन जी आहे ती जेम्स लुंडी यांच्या मते, तर विशिष्ट उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक असणाऱ्या प्रयत्नाचे नियोजन करण्याचे, समन्वय साधण्याचे, प्रेरणा देण्याचे, नियंत्रण करण्याचे कार्य म्हणजे व्यवस्थापन होय. तर शेवटची डेफिनेशनसुद्धा एकदम सिंपल वर्ड्समध्ये आहे. तर विशिष्ट उद्दिष्टपूर्ती, मग कोणतंही क्षेत्र असू द्या, व्यावसायिक क्षेत्र असू द्या, सुरुवातीलाच आपण चर्चा केल्याप्रमाणे आपण वैयक्तिक आपला स्वतःचा जरी विचार केला, आपलं चांगलं करिअर आपल्याला करायचं असेल तर चांगल्या करिअरच्या दृष्टिकोनातून आपलं जे उद्दिष्ट आहे ते सुद्धा जर आपल्याला साध्य करायचं असेल तर यासाठी सुद्धा आपल्याला व्यवस्थापन या संकल्पनेचा आधार घेऊनच ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं ते उद्दिष्ट साध्य करता येऊ शकतं. म्हणजे हे उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक आपल्याला काय करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला नियोजन करावं लागेल, समन्वय साधायला लागेल, प्रेरणा द्यावी लागेल, नियंत्रण करावं लागेल. तर हे सगळं करणं म्हणजेच काय आहे, याला इथं व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे या विविध तज्ज्ञांनी ज्या व्याख्या सांगितलेल्या आहेत या एकदम सिंपल डेफिनेशन्स आहेत. हेनरी फेऑल, FW टेलर आणि जेम्स लुंडी यांनी सांगितलेल्या. तर अशा प्रकारे ही व्यवस्थापन ही जी संकल्पना आहे या संकल्पनेचा अर्थ आणि व्याख्या तर आत्ता जी आपण चर्चा केलेली आहे या चर्चेवरून तुम्हाला ते लक्षात आलेलं असेल. तर यानंतर आता पुढचा जो घटक आहे तो आपण पाहायचा आहे की व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये. तर कोणत्याही पेपरमध्ये आपण प्रथमतः ती संकल्पना, या संकल्पनेचा अर्थ आणि व्याख्या हे आपण अभ्यासत असतो. तर एकदा का आपणाला ती संकल्पना चांगल्या पद्धतीने लक्षात बसली असेल किंवा त्याचा अर्थ आणि डेफिनेशन आपल्याला जर समजले असेल तर त्यावरूनच मग आपणाला त्या संकल्पनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत हे आपणाला ते सांगता येऊ शकतात. तर आता ही वैशिष्ट्ये काय आहेत या व्यवस्थापन या संकल्पनेची, तर इथं यामध्ये काही मुद्दे मी मांडण्याचा प्रयत्न केलेले आहेत. तर या मुद्द्यांच्या आधारे आपण ही वैशिष्ट्ये आपण मांडू शकतो. तर पहिलं उद्दिष्ट,
पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते पहा, उद्दिष्टपूर्तीची व्यवस्था. तर व्यवस्थापनाचं हे पहिलं वैशिष्ट्य काय आहे, तर उद्दिष्टपूर्तीची व्यवस्था हे पहिलं वैशिष्ट्य आपणाला सांगता येईल. तर व्यवसायाची निर्मिती झाल्यानंतर म्हणजे प्रवर्तकांना किंवा व्यवसायाच्या मालकांना आपली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी म्हणजे उत्पादन किंवा सेवा निर्मितीचे जे कार्य हाती घ्यावे लागते त्या संदर्भात आवश्यक कार्यवाही होण्यासाठी जी व्यवस्था करावी लागते त्यासाठी व्यवस्थापनाची रचना तिथं त्यांना करावी लागत असते. म्हणून इथं व्यवस्थापन हे इथं त्यांना गरजेचं आहे. त्यामुळे पहिलं वैशिष्ट्य आपण इथं मांडू शकतो की उद्दिष्टपूर्तीची व्यवस्था आहे. तर कोणत्याही क्षेत्राला आपलं उद्दिष्ट पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला व्यवस्थापन मस्टच आहे. म्हणजे व्यवस्थापनाचा आधार घेऊनच तुम्हाला ती उद्दिष्टपूर्तीची व्यवस्था करणं शक्य होऊ शकतं. हे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. यानंतर दुसरं वैशिष्ट्य समूह माध्यमातून कार्य. तर सुरुवातीलाच आपण प्रस्तावनेमध्ये किंवा व्याख्येमध्ये पाहिलं की तक्त्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळालं होतं की इतरांकडून कार्य करून घेण्याची व्यवस्था ही व्यवस्थापनामध्ये केली जात असते. तर म्हणजेच हे व्यवस्थापनाचं जे कार्य आहे तर व्यवसायाचा जो मालक आहे किंवा प्रवर्तक आहे किंवा एकटा व्यवस्थापक आहे तर त्या एकट्याला शक्य नसतं. तर त्याला आपले जे सहकारी आहेत, आपले जे अनुयायी आहेत तर त्यांना बरोबर घेऊनच ते कार्य त्याला तिथं करावं लागत असतं. त्यामुळं व्यवस्थापन ही एक समूह माध्यमातून केली जाणारी प्रक्रिया आहे किंवा कार्य आहे, हे आपल्याला वैशिष्ट्यामध्ये मांडता येईल. जसं आपण पाहिलं की आता महाविद्यालयाचं उदाहरण घेतलं तर या महाविद्यालयाचं सुद्धा ॲडमिशन प्रक्रिया असेल तर ॲडमिशन प्रक्रियेमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षक वर्ग या सर्वांचा तिथं सहकार्याचा भाग तिथं महत्त्वाचा आहे. म्हणजे जे शिक्षक आहेत तर या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ते जे फॉर्म भरलेले आहेत ॲडमिशनचे तर ते चेक करणं, त्यांचे विषय चेक करणं, त्यांची माहिती चेक करणं, त्याचबरोबर जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत तर त्यांनी प्रवेशाची प्रक्रिया म्हणजे ऑनलाईन फॉर्म जे घेतलेले आहेत तर त्याचं व्यवस्थित रेकॉर्ड करणं, माहिती चेक करणं, डॉक्युमेंटेशन चेक करणं आणि पैसे त्याच्याकडून विद्यार्थ्यांकडून कलेक्ट करणं आणि प्राचार्यांनी सगळं हे जे काम केलेलं आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ते बरोबर आहे का, तर शेवटी ते त्या फॉर्मवर सही करतात आणि प्रवेश तो मंजूर होत असतो. तर अशा प्रकारे म्हणजे हे महाविद्यालयामध्ये सुद्धा म्हणजे एक समूह माध्यमातून तिथं कार्य केलेलं आपल्याला दिसून येत असतं. तसंच व्यवसायामध्ये सुद्धा आहे. व्यवसायात सुद्धा प्रत्येक विभागाचं किंवा प्रत्येक सेक्शनचं जे कार्य आहे हे कार्य करत असताना सुद्धा व्यक्तींचा समूह तिथं कार्यरत असलेला आपल्याला दिसून येत असतो. त्यामुळे हे दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की व्यवस्थापन हे एक समूह माध्यमातून केलं जाणारं कार्य आहे. यानंतर तिसरं वैशिष्ट्य सांगता येईल नफा मिळविणे हा उद्देश. तर व्यवस्थापन आता ही संकल्पना आपण पाहिलं की सर्वव्यापी आहे, सर्व क्षेत्राला लागू आहे. तर आता नफा हा जो घटक आहे तो बिझनेसला लागू आहे. म्हणजे एखाद्या व्यवसायाचा जर आपण विचार केला तर त्या व्यवसायाला आपला नफा प्राप्त करायचा असेल तरी तर व्यवस्थापन मस्ट आहे. म्हणजे चांगलं व्यवस्थापन जर असेल तर तुमची उद्दिष्ट पूर्ण होऊ शकतील आणि उद्दिष्ट पूर्ण झाली तरच तुम्हाला नफा चांगल्या पद्धतीनं तिथं प्राप्त करता येऊ शकतो. म्हणजे नफा मिळवणं हा जो उद्देश आहे हा उद्देश तुम्हाला साध्य करायचा असेल तर तुम्हाला व्यवस्थापनाशिवाय तिथं पर्याय नाही. म्हणजे चांगलं जर तुम्ही मॅनेजमेंट तर तुम्ही चांगलं राबवलं किंवा चांगलं कार्य केलं तरच तुम्हाला तिथं नफासुद्धा चांगल्या प्रकारे मिळू शकतो. त्यामुळं नफा मिळवणं हा उद्देश जो आहे तो आपल्याला व्यवस्थापन या संकल्पनेमध्ये सुद्धा मांडता येईल. यानंतर नेतृत्व देणारा घटक. तर व्यवस्थापन हा एक व्यक्तींचा समूह असतो. या व्यक्तींच्या समूहामध्ये एक प्रमुख असतो, त्याला व्यवस्थापक असं म्हटलं जातं. तर व्यवस्थापक आपल्या अनुयायांना किंवा कर्मचाऱ्यांना जे कार्य सोपवलेलं आहे ते सोपवलेलं कार्य त्यांनी व्यवस्थितरित्या करावं या दृष्टिकोनातून त्यांना माहिती देणं, सूचना देणं, त्यांच्या अडचणी सॉल्व करणं आणि एखाद्या कर्मचाऱ्यांना एखादी नवीन जबाबदारी सोपवली असेल तर त्याला तिथं कार्यप्रेरणा देणं हे काम जो आहे तो तुमचा नेता करत असतो. म्हणजे नेतृत्व करणारा जो व्यवस्थापक आहे तो ते काम करत असतो. तर या पेपरमध्ये आपण पुढील जे नेतृत्व किंवा जे अभिप्रेरणा किंवा कार्यप्रेरणा हे टॉपिक आपल्याला सविस्तर पुढच्या प्रकरणामध्ये येणारच आहेत. तर हे एक आपणाला महत्त्वाचं कार्य म्हणजे व्यवस्थापक किंवा व्यवस्थापन हा एक नेतृत्व देणारा घटक आहे हे आपण फीचर्समध्ये सुद्धा इथं मांडू शकतो. यानंतर उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापन. तर यामध्ये काय सांगता येईल तर व्यवसायाची निर्मिती, व्यवसायाची उद्दिष्टे, व्यवस्थापन
या 3 बाबींचा अत्यंत घनिष्ठ संबंध असतो. तर विशिष्ट उद्देशाने व्यवसायाची निर्मिती केलेली आपल्याला पाहावयास मिळते. तर अशी उद्दिष्टे साध्य करण्याची जबाबदारी ही व्यवस्थापनावर सोपवलेली असते आणि त्यामुळं व्यवस्थापन हे उद्दिष्टाभिमुख असतं. हे आपल्याला इथं वैशिष्ट्यामध्ये सुद्धा इथं मांडता येऊ शकतं. त्यामुळं उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापन हा एक मुद्दा आपण या वैशिष्ट्यामध्ये मांडू शकतो. यानंतर मानवी व भौतिक साधनसामग्रीत समन्वय. तर मानवी आणि भौतिक साधनसामग्री प्रत्येक व्यवसायाला आपलं व्यावसायिक कार्य करत असताना हा मानवी घटक आणि भौतिक साधनसामग्री तर या दोन्हींचा वापर करून आपलं व्यवस्थापकीय कार्य तिथं करावं लागत असतं. तर हे करत असताना या दोन्हींमध्ये कोऑर्डिनेशन असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जर समन्वय नसेल तर तुमचं ते कार्य बिघाड होईल आणि कार्य बिघाड झाला तर निश्चितच व्यवसायाला तिथं त्याचं नुकसान होऊ शकतं. तर हे असं नुकसान होणं म्हणजे ही बाब व्यवसायाच्या दृष्टिकोनातून चांगली नसते. त्यामुळं हे मानवी घटक आणि भौतिक साधनसामग्री जी आहे तर यामध्ये एक प्रकारचा समन्वय प्रस्थापित करणं हे व्यवस्थापनाला शक्य आहे. त्यामुळं व्यवस्थापनाचं हे एक प्रमुख वैशिष्ट्यसुद्धा आपल्याला मांडता येईल. यानंतर पुढचं वैशिष्ट्य सांगता येईल सतत चालणारी प्रक्रिया. तर व्यवस्थापन हे तुम्हाला एकदा केलं की ते पुन्हा सुद्धा करावं लागणार आहे. म्हणजे जोपर्यंत तुमचं कार्य अस्तित्वात आहे, बिझनेसचं अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला सतत ते कार्य करावं लागणार आहे. त्यामुळे व्यवस्थापन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे हे आपल्याला वैशिष्ट्यामध्ये मांडता येईल. मग कोणतंही क्षेत्र विचारात घ्या, शैक्षणिक क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, तुमचं कुटुंबाचा विचार केला तर या जोपर्यंत अस्तित्व आहे तोपर्यंत तुम्हाला ते व्यवस्थापन मॅनेजमेंट हे करावंच लागणार आहे. त्यामुळं ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे व्यवस्थापनाची, हे आपण वैशिष्ट्यामध्ये मांडू शकतो. यानंतर धोरणांची कार्यवाही. तर आता धोरणं किंवा पॉलिसीज तर व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा इथे लागू होतो आहे. तर व्यवसायाला आपलं व्यावसायिक कार्य करत असताना विविध प्रकारची धोरणं जी आहेत, शासनानं जी धोरणं ठरवून दिलेली असतात त्या धोरणांची अंमलबजावणीसुद्धा करावी लागत असते. तर धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी इथंसुद्धा जो तुमचा व्यक्तींचा समूह जो आहे म्हणजे मॅनेजमेंट जे आहे ते तुमचं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे ही धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी किंवा धोरणांची कार्यवाही करण्यासाठी सुद्धा व्यवस्थापन इथं एक महत्त्वाची भूमिका बजावत असलेलं आपल्याला दिसून येईल. यानंतर आर्थिक व सामाजिक प्रक्रिया. तर व्यवस्थापन ही एक आर्थिक आणि सामाजिकसुद्धा प्रक्रिया आहे हे आपण वैशिष्ट्यामध्ये मांडू शकतो. तर आर्थिक आणि सामाजिक प्रक्रिया, तर व्यवस्थापन ही आर्थिक प्रक्रियेप्रमाणे सामाजिक प्रक्रिया आहे. म्हणजे व्यवस्थापन करीत असलेले सर्व कार्याचा संबंध हा मानवी घटक आणि समाजाशी येत असतो. म्हणजे त्यातूनच समाजहित आणि कल्याणाचा सतत विचार तो व्यवस्थापकाला करावा लागत असतो. त्यामुळं ही एक सामाजिक प्रक्रिया आहे हे आपणाला इथं वैशिष्ट्यामध्ये मांडता येईल. आणि शेवटचं वैशिष्ट्य आपणाला इथं मांडता येईल की सार्वत्रिकता. तर अर्थव्यवस्थेत कार्य करणाऱ्या व्यक्तिगत, व्यापारी, सहकारी, खाजगी, कला, क्रीडा, संगीत, सेवा संस्था इत्यादी सर्व संस्थांना व्यवस्थापनाची गरज असते. त्यामुळे व्यवस्थापन ही एक विश्वव्यापी संकल्पना आहे हे आपल्याला शेवटी मांडता येईल. म्हणजे याची सार्वत्रिकता, व्यवस्थापन हे तुम्हाला सर्व क्षेत्राला लागू आहे हे आपल्याला या शेवटच्या वैशिष्ट्यामध्ये इथं मांडता येईल. तर अशा प्रकारे आजच्या तासाला आपण हे व्यवस्थापन काय आहे, या व्यवस्थापनाचा अर्थ, संकल्पना, व्याख्या आणि वैशिष्ट्ये, तर या बाबी आपण आज इथं चर्चा केलेल्या आहेत. तर आजच्या तासाला आपण इथंच थांबूया. धन्यवाद.